घटना आहे नांदेडची. 25 वर्षीय गर्भवतीने आयुष्य संपवलं. पतीसह 3 नंदांवर गुन्हा दाखल. सासरच्यांची मागणी ऐकून संताप होईल. मुलगा पाहिजे म्हणून सातत्याने त्रास सुरू होता. अखेर या छळाला कंटाळून प्रतीक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेडमध्ये वंशाच्या दिव्यासाठी झालेल्या छळातून गर्भवती महिलेने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रकार समोर आला आहे. पैशाची मागणी आणि मुलाच्या हट्टाचा पायी संसाराच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून 25 वर्षीय गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले. 4 दिवसापूर्वी नांदेड शहरातील विठ्ठलनगर येथे ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे तिला एक मुलगी आहे, मात्र दुसरा मुलगा व्हावा यासाठी तिचा छळ सुरू होता. आईच्या आत्महत्येमुळे मुलीचं मातृछत्र हरपल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पतीसह 4 जणांविरुद्ध विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहिता प्रतीक्षा भोसले हिचे वडील राजेश्वर श्रीराम वानखेडे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह 2023 मध्ये लक्ष्मण भोसले यांच्याशी लावून देण्यात आला होता. त्यावेळी लग्नात 4.5 लाख रुपये हुंडा देण्यात आला होता. काही दिवस प्रतीक्षाला सासरच्या मंडळांनी चांगले नांदवले, परंतु त्यानंतर मात्र पती लक्ष्मण भोसले हा दारूच्या नशेत दररोज तिला मारहाण करीत होता. तसेच नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख या फोनवरून शिवीगाळ करत होत्या. प्रतीक्षा यांना पहिली मुलगी झाल्यानंतर मुलगा हवा म्हणून त्रास वाढतच गेला. त्यातूनच स्कूल व्हॅन घेण्यासाठी 5 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. 50,000 रुपये देऊनही त्यांचे समाधान झाले नाही. या दरम्यान प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला होता, परंतु पती आणि नंदेच्या वागणुकीत बदल झाला नाही. मुलगा पाहिजे म्हणून सातत्याने त्रास सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून प्रतीक्षाने 25 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लक्ष्मण शंकरराव भोसले, माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. आईच्या मृत्यूनंतर चिमुकलीचे मातृछत्र हरपले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.